हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण व्हायवाबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता आपली थेरी एक्झाम झालेली आहे फर्स्ट इयरची, ठीक आहे. सो आता आपले व्हायवा स्टार्ट झाले. सो आता व्हायवामध्ये त्याचे मार्किंग कशी असते आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय काय विचारू शकतात, सो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व सब्जेक्टचं मी एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. ओके, सो एंडपर्यंत बघा व्हिडिओ. ओके, सो बघा, आता व्हायवा हा आपला असतो 200 मार्क्सचं, ठीक आहे. थेरी एक्झाम असते, सपोज पेपर 1 असेल 100 मार्क्स, पेपर 2 असेल 100 मार्क्स, ठीक आहे. पण संहिताला एकच पेपर असतो म्हणून त्याचे 100 मार्क्स, पण संहिताचा व्हायवा हा 200 मार्क्सचा असेल, ठीक आहे. सो बघा, सर्वात फर्स्ट असते आपल्याला स्पॉटिंग. ओके, आता जे आहे स्पॉटिंग असेल, प्रॅक्टिकल असेल, हे प्रत्येक विषयाला नसते, हे काहीच सब्जेक्टला असते, बाकीच्या सब्जेक्टला नसते, ठीक आहे. सो जर आपण एक्झाम्पल बघा, आपण क्रियाशरीरचं बघूया, ठीक आहे. सो क्रियाशरीरचा जेव्हा व्हायवा होईल, ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्पॉटिंग असणार आहे. ओके, स्टार्टिंगला आपली सर्वात पहिले स्पॉटिंग घेतली जाईल. तर स्पॉटिंग म्हणजे काय? स्पॉटिंग म्हणजे काय तर आपल्याला त्या क्रियाशरीरच्या लॅबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर असे 10 स्पॉट ठेवलेले जातील. स्पॉट काय तर त्या जागेवर काहीतरी ऑर्गन असेल किंवा प्रॅक्टिकलमधले काहीतरी ऑब्जेक्ट्स असतील, इन्स्ट्रुमेंट असतील, ठीक आहे. सो त्याच्यावर तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारले जातील. 2 क्वेश्चन विचारतील त्या स्पॉटवर, ठीक आहे. सपोज फर्स्ट स्पॉट आहे, तिथे तुम्हाला जर टेस्ट ट्यूब ठेवली, टेस्ट ट्यूब नाही, आपण समजूया तिथे जर आपल्याला मायक्रोस्कोप ठेवला, ठीक आहे, मायक्रोस्कोप. सो तिथे मायक्रोस्कोप हा ठेवला जाईल आणि तिथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की आयडेंटिफाय आणि यूजेस, म्हणजे मायक्रोस्कोपचे यूजेस लिहा आणि आयडेंटिफाय करा, ठीक आहे. किंवा और तुम्हाला तिथं विचारतील की याचे पार्ट्स सांगा, ठीक आहे, समजलं. किंवा अजून विचारतील की याचं टाईप सांगा, ठीक आहे. सो तुम्हाला असे क्वेश्चन तिथे येणार आहे. सो तिथे सपोज ऑर्गन म्हणजे ऑर्गनचे मॉडेल्स ठेवलेले असतात. सगळे सपोज हार्टचं मॉडेल ठेवलं, तुम्हाला सपोज क्रियाशरीरमध्ये काय क्वेश्चन विचारतील की आयडेंटिफाय स्रोतस, हार्टचं कोणतं स्रोतसचं मूलस्थान आहे ते आपण लिहू शकतो, ठीक आहे. हृदय, रक्तवह स्रोतसचं मूलस्थान आहे. अजून हृदयमध्ये कोणता दोष आहे तर तिथे काय लिहिणार मग आपण, अवलंबक कफ आहे, ठीक आहे. असं ते तिथे आपण ॲन्सर लिहू शकतो. सो हे आपल्याला असतं, तिथे आपल्याला त्याचे 2च क्वेश्चन असतात, त्याचा ॲन्सर लिहावं लागतं, ठीक आहे. तर मग तुमच्या लॅबमध्ये क्रियाशरीरच्या, रचनाशरीरच्या जितके काही तिथे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं सर्वांचं स्टडी करून जाणं हे तुम्हाला तिथे कंपल्सरी आहे, ठीक आहे. कारण त्याच्यावरच तुम्हाला तिथे स्पॉटिंग विचारली जाईल, बरोबर. देन नंतर स्पॉटिंग झाली तर ही असते 10 मार्काची, ठीक आहे. चला, क्रियाशरीरची 10 मार्काची स्पॉटिंग आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल आपल्याला माहिती क्रियाशरीरचं कसं आहे, आयुर्वेदाचं प्रॅक्टिकल असतं, ते असतं 40 मार्काचं, ठीक आहे. सो देन नंतर लॅब प्रॅक्टिकल असतं 30 मार्क. तर आयुर्वेदाचं प्रॅक्टिकल, सो आयुर्वेद प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला प्रकृती असेल, दोष असतील, परत दुष्य म्हणजे धातू असतील, ठीक आहे. सो याच्याविषयी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल तिथे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथे सांगितलं जाईल की प्रकृती परीक्षांचं प्रॅक्टिकल लिहा, ठीक आहे. दोष, वृद्धिक्षय याचं प्रॅक्टिकल लिहा. सो तिथे तुम्हाला तुमचं जे रेकॉर्ड बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे ते प्रॅक्टिकल आयुर्वेदाचं तसंच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तुम्हाला अर्धा तास हा तिथे वेळ दिला जाईल. तुम्हाला टोटल लिहायचं आहे आणि मेन म्हणजे त्याचं तुम्हाला रिझल्टसुद्धा लिहायचा आहे. ओके, रिझल्ट लिहावा लागणार आहे प्रत्येक प्रॅक्टिकलच्या एंडला, ठीक आहे. त्यानंतर लॅब प्रॅक्टिकल. आता लॅब प्रॅक्टिकल काय आहे क्रियाशरीरमध्ये, तिथे WBC काउंट असेल, RBC काउंट असेल, ठीक आहे, ब्लड ग्रुप असेल, डबल HP काउंट असेल, ठीक आहे. सो ते सर्व जे लॅब प्रॅक्टिकल तुम्ही केले असेल वर्षभरात ते तुम्हाला तिथे येणार आहे. त्याचंसुद्धा पहिले लिहायचं आहे थेरी, ते लॅब प्रॅक्टिकलचं प्रोसेस, AM सर्व मेथड, ठीक आहे, आणि ऑब्झर्वेशन लास्टला लिहायचं आहे आणि रिझल्ट, ठीक आहे. सो ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचे 30 मार्क्स हे मिळून जातील, ठीक आहे. त्यालासुद्धा 1 घंट्याचा अर्धा घंट्याचा वेळ असतो, ठीक आहे. काय क्रियाशरीरचं हे असतं, 2 प्रॅक्टिकल असतात क्रियाशरीरला. आता व्हायवा पण मग आता संहितामध्ये प्रॅक्टिकल आहे का नाही, मग तिथे हे प्रॅक्टिकल नसणार, ठीक आहे. तिथे पूर्ण व्हायवालाच तिथे वेटेज आहे,
ठीक आहे. आणि रचनाश्रेणीमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल्स नसतात हे. सो तिथे देखील तुम्हाला व्हायवामध्येच तिथे जास्त वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर आता आहे व्हायवा. व्हायवा हा मोस्ट इम्पॉर्टंट का, कारण याला टोटल 70 मार्क्सचा वेटेज आहे. सो आता जेव्हा व्हायवा होईल आपला, सो तिथे सर्वात पहिले आपल्याला एक्सटर्नलचा किंवा इंटरनलचा ते कॉलेजवर डिपेंड असेल. ठीक आहे. सो सपोज एक्सटर्नलचा व्हायवा असेल तर तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारले जाते. सपोज क्रियाशरीरमध्ये तुम्हाला तुमची रेकॉर्ड बुक चेक केली जाईल, त्याच्यावर साईन आहे की नाही. ठीक आहे. तुम्हाला मे बी रेकॉर्ड बुकमधील काही क्वेश्चन विचारतील. तुम्हाला सर्व तुमचा फर्स्ट इयरचा सिलेबसपैकी काहीही तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. आणि श्लोक विचारणारच आहे, त्याच्यामुळे श्लोक पाठ करायचे आहे सर्व सब्जेक्टचे. ठीक आहे. कारण एक्सटर्नलला श्लोक जास्त त्यांना पाहिजे असतात. ठीक आहे. सो म्हणजे तुम्हाला काहीतरी श्लोक आले पाहिजे. ठीक आहे. नाही आले तरी ठीक आहे, पण करा, इझी श्लोक तुम्ही पाठ करू शकता. ठीक आहे. झालं. नंतर इलेक्टिव्सचे मार्क्स मी सांगितले याच्यामध्ये क्रियाशीलमध्ये. ठीक आहे. देन प्रोजेक्ट वर्क, तुम्ही काही जे प्रोजेक्ट केले असतील क्रियाशीलचे त्याचे तुम्हाला 10 मार्क्स मिळणार. काही प्रॅक्टिकल रेकॉर्ड असेल तुमचा त्याचे 10 मार्क्स मिळणार. आणि इंटरनल असेसमेंट. ठीक आहे. ते सर्व रेकॉर्ड बुक्स सगळं इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क्स. सो असे टोटल हे 200 मार्क्स आपल्याला व्हायवाचे असणार आहे क्रियाशरीरचे. ठीक आहे. सो आता बघा स्पॉटिंग. आता स्पॉटिंग कोणकोणत्या विषयाला आहे, PVला आहे. PVला स्पॉटिंग असते. ओके. आय थिंक 4 स्पॉटिंग असतात PVला. सो त्याच्यापैकी काय असतं, आणि 2 स्पॉटिंगमध्ये द्रव्य ठेवलेले असतं. द्रव्य कसे, तर तिथे तुम्हाला सुंठ ठेवली जाईल, सुंठची पावडर ठेवली जाईल एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये. तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. तिथं क्वेश्चन येईल की ओळखा, म्हणजे आयडेंटिफाय करा आणि त्याचे यूज लिहा किंवा त्याचे कार्य लिहा. सुंठ सपोज, मग आता सुंठला आयडेंटिफाय कसं करणार, तर स्मेल करायचं त्या द्रव्याला, असा त्याचा वेगळा सुगंध येतो सुंठचा, माहीत असेल तुम्हाला, ते लिहिणार. ठीक आहे. त्याचे यूजेस लिहिणार. काय आहे की त्याला आपण ॲज अ उष्णता वाढवण्यासाठी, ठीक आहे, ते यूज करू शकतो. किंवा त्याचे कार्य जर आपण बघितले तर ते पाचक आहे, दीपक आहे. ठीक आहे. सो त्याचं आपल्याला तिथे लिहायचं आहे PVमध्ये. ठीक आहे. अजून दुसरे तुम्हाला येऊ शकतात, सामान्य, विशेष यांचं एक्झाम्पल लिहा. ठीक आहे. असे तुम्हाला सिलेबसमधले सुद्धा स्पॉटिंग येऊ शकते. ठीक आहे. तिथं काही वस्तू नसणार PVमध्ये, फक्त द्रव्य असतील. द्रव्याचे तिथे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं, त्याच वस्तू असतील. पण बाकीचे सगळे आपले जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला नावं दिलेले असतील की सपोज सामान्याचे एक्झाम्पल लिहा, सामान्य, परत विशेषचे एक्झाम्पल लिहा, सामान्य. ठीक आहे. तर ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. आणि नंतर स्पॉटिंग झाल्यावर डायरेक्ट आपल्याला तिथे व्हायवा स्टार्ट होईल. प्रॅक्टिकल नसणार आहे PVमध्ये. ठीक आहे. सो व्हायवामध्ये देखील श्लोक करायचे, सर्व रेकॉर्ड बुक कंप्लीट पाहिजे आपल्याला. परत व्हायवामध्ये काय विचारतील, PVच्या तर आपल्याला विचारतील की जे काही टाईप्स आहे बघा, ते जे काही चार्ट्स होते आपल्याला. ठीक आहे. जसं की याचं सृष्टी उत्पत्तीचा चार्ट विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. पंचतन मात्रा हे सर्व विचारू शकतात. परत गुण, जे गुण आहेत, सामान्य गुण, विशेष गुण, सार्थ गुण. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. किती आहेत, कोणते आहेत, ते तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. सो नंतर अजून हेत्वाभास, त्याचे टाईप्स लिहा, त्याचे टाईप्स सांगा, एक्सप्लेन करा. प्रत्यक्ष प्रमाण काय आहे ते एक्सप्लेन करा. सो हे सर्व तुम्हाला ते आलं पाहिजे व्हायवामध्ये. ठीक आहे. सांगा. नंतर PV झालं. नंतर क्रियाशरीर पण बघितलं आपण. देन रचनाशरीरमध्ये कसं असेल, स्पॉटिंग असतील 10 बरोबर. तिथे तुम्हाला ऑर्गन ठेवले जातील, डायरेक्ट लाईव्ह ऑर्गन असतात प्रिझर्व केलेले. लिव्हर असेल किंवा काही पॅनक्रियाज असतील, स्टमक असतील. ठीक आहे. सो तिथे तुम्हाला त्याचं विचारतील आयडेंटिफाय, आणि त्याचं काही पण तुम्हाला हे विचारू शकतात. सपोज लिव्हरचे किती साईड्स आहेत ते विचारतील. ठीक आहे. सरफेस कोणते आहेत ते विचारतील. सो ते तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये माहीत पाहिजे. ठीक आहे. देन नंतर तुम्हाला बोन्स तिथे ठेवले जातील. बोन्सचे तुम्हाला तिथे प्रोसेसेस विचारतील, किंवा बोन्सचे सपोज स्कॅपुला ठेवला तर त्याचे तुम्हाला अँगल विचारतील किती आहेत. ठीक आहे. ते नेम लिहायचे. देन नंतर त्याचे शाफ्ट कुठे आहे, त्याची बॉर्डर किती आहेत. ठीक आहे. सरफेस किती आहेत हे देखील तुम्हाला विचारतील. प्रोसेसेस, ॲक्रोमेन प्रोसेस असेल स्कॅपुलावर, जी काही असेल ते विचारतील तुम्हाला. नंतर जॉईंट ठेवला असेल एक, जॉईंटसुद्धा विचारतील. त्याचे लिगामेंट विचारू शकतात, जॉईंट कोणता आहे ते विचारू शकतात. ठीक आहे. आणि नंतर अजून वेगवेगळे एक्सरे ठेवला असेल
एक्सरे कोणता आहे तो विचारू शकतात. सो आणि मेन म्हणजे आयुर्वेदाचं पार्ट ठेवतील, जे म्हणजे गुंजाफल, जे रेड कलरचे असे बी असतात, आपण ऐकले, म्हणजे ते गुंजाफल. तर ते कशाचा रेफरन्स म्हणून वापरला आहे? रक्ताचा, है ना, शुद्ध आर्थवचा गुंजाफलप्रमाणे. ठीक आहे. सो ते तिथे आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचा श्लोक पण विचारू शकतात तिथे, ते सुद्धा पाठ पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सो हे आयुर्वेदाचं तिथे तुम्हाला विचारू शकतात. असं कमळाचं चित्र असेल तिथं मे बी, मग त्यात तो कशाचा आकारासारखा असतो? ठीक आहे. अधोमुखी कमळ हृदयाचा आकार असतो. ठीक आहे. सो असं तुम्हाला तिथे आलं पाहिजे. जसं की इंद्रगोप किडा, हे कशाचं सिमिलर दिसतं? ठीक आहे. याचा कलर हा रक्तासारखा असतो, शुद्ध रक्तच. ठीक आहे. सो तसं तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. स्पॉटिंगमध्ये हे तुम्हाला आयुर्वेदा असं विचारणार. ठीक आहे. त्यानंतर व्हायवा रचनाशरीचा. तर रचनाशरीच्या व्हायवामध्ये कसं तुम्हाला श्लोक पाहिजे सगळे पाठ. ओके. रचनाशरीमध्ये श्लोक जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर त्याच्यामध्ये श्लोक विचारते तुम्हाला. ठीक आहे. जे काही असेल मर्मचे असतील किंवा संधीचे असतील, अस्थिचे असतील, ठीक आहे, ते सर्व तुम्हाला पाठच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला विचारतील मॉडर्नचं काही भाग, सपोज स्प्लीन एक्सप्लेन करा म्हणतील तुम्हाला, त्याचे किती सरफेस, जे काही बॉर्डर, सगळं काही असेल. ठीक. क्लिनिकल ॲनाटॉमी सर्व, नाहीतर स्टमक, नाहीतर मग तुम्हाला विचारतील लंग्सबद्दल. ठीक आहे. ऑर्गन सगळे रेडी ठेवायचे. त्यानंतर बोन्स विचारतील तुम्हाला. ठीक आहे. बोन्सला पण एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तिथे तुम्हाला ठेवले असतील बोन्सचे मॉडेल, तुम्हाला म्हणतील की हा बोन उचला, याचं सर्व मला एक्सप्लेन करा. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला एक्सटर्नल तसे क्वेश्चन विचारू शकतो. एक्सटर्नल परत नर्वस सिस्टीमवर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. तर तुम्हाला ते आले पाहिजे सांगते. ठीक आहे. झालं. रचनाशरीरमध्ये एवढंच आहे, त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. क्रियाशरीरचं आणि आता प्रॅक्टिकल. तर प्रॅक्टिकल हे क्रियाशरीरमध्येच असणार आहे. रचनामध्ये नाही, संहितामध्ये नाही, परत PV मध्ये नाही, संस्कृतमध्ये नाही, कशामध्ये. ठीक आहे. ते नंतर झालं ते. देन आता आपलं कोणतं संहिता अध्ययन ना. तर संहिता अध्ययनमध्ये काय असणार? व्हायवा. सो सर्वात पहिले आपल्याला तिथे डायरेक्ट आपला व्हायवा असणार आहे संहिता अध्ययनमध्ये. ना स्पॉटिंग ना प्रॅक्टिकल, डायरेक्ट व्हायवा. सो व्हायवामध्ये तिथे श्लोकासाठी मार्क्स आहे. ठीक आहे. श्लोक आपल्याला त्या टीचरच्या मनावर आहे किती श्लोक विचारतील, 20, 25, 30. ते आपल्याला फास्ट श्लोक आले पाहिजे म्हणतात. ठीक आहे. देन नंतर तुम्हाला तिथे तंत्रयुक्ती विचारतील. ठीक आहे. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. परत जे आचार्य आहेत त्यांची हिस्ट्री विचारतील, जसं की आयुर्वेद इतिहासामधील, जसं की बृहत्रयी आहे, लघुत्रयी आहे. सो चरक, वाघभट, ठीक आहे, सुश्रुत, यांचा जे इतिहास आहे, त्यांचं केव्हा त्यांनी ग्रंथ लिहिला, त्यांचे टीकाकार कोणते, हे सर्व, त्यांच्यात किती स्थान आहे, किती अध्याय आहे, हे तुम्हाला तिथे विचारू शकतात. ठीक आहे. स्टार्टिंगला. देन नंतर झालं. त्याच्यानंतर तुम्हाला हे विचारतील की मग आता सिलेबसमधलं विचारतील की म्हणजे काहीही विचारू शकतो तुम्हाला सिलेबसमधलं की हे सांगा जे जे हे आहेत आपले कोणते जे इंद्रिय, त्याचे अधिष्ठान, ओके, त्यांचे कार्य ते सांगा. त्यानंतर वेगवेगळे जे आपलं भीषक आहे. ठीक आहे. परत सूची आहे, परत आपला रोगी आहे. ठीक आहे. सो ते जे 4 आहेत आपले पादचतुष्टय, ते सांग विचारतील तुम्हाला. सो असे सिलेबसवर बेस्ड तुम्हाला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. सो ते तुम्हाला पाठ पाहिजे आणि श्लोकसुद्धा विचारतील सिलेबस त्या याच्यानुसार. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून क्वेश्चन विचारू शकतात की जसं सांगा की अष्टांग हृदयाचे 15 अध्यायाचे नाव सांगा. सो तुम्हाला ते नाव सिरियली पाठ पाहिजे. ठीक आहे. स्टार्टिंगपासून. ठीक आहे. आणि नंतर चरकचे सुद्धा विचारते, चरकचे सुद्धा नाव सांगा, ते सुद्धा पाठ पाहिजे. दीर्घमजीवती अध्याय, त्याच्यानंतर अपामार्ग असेल, ते सर्व तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. झालं एवढं. आणि एवढा व्हायवा असतो. नंतर तुमची मेन म्हणजे श्लोका बुक तिथे तुमची चेक होईल. ठीक आहे. आता श्लोका बुक तिथे कंपल्सरी असते. कशासाठी? आपल्या संहितासाठी. ठीक आहे. अजून पदार्थ विज्ञानमध्ये देखील श्लोका बुक पाहिजे, तिथे देखील साईन केलेली पाहिजे. ठीक आहे. तर या दोघांसाठी श्लोका बुक ही कंपल्सरी आहे. सो श्लोका साठी सुद्धा 10 मार्क्स आहे आणि रेकॉर्ड बुकसाठी 10. सो असा आपला संहिता अध्यायाचा व्हायवा हा होऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर
कोणता व्हायवा राहिला आता आपला? संस्कृतचा. ओके, संस्कृतचा व्हायवा जो असतो तो कसा असेल, त्याच्यासाठी सुद्धा रेकॉर्ड बुक कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, आणि जे काही एक्स्ट्रा वर्क असेल ते देखील कंप्लीट पाहिजे. देन नंतर ते झालं की तुम्हाला मग विचारतील सर्वात पहिले की शब्द विचारतील. तो ते जे म्हणतात ते शब्द सांगायचा, किंवा ते तुम्हाला म्हणतील की कोणताही एक शब्द मला सांगा. शब्दरूपाने टोटल त्याचं जे काही 7 विभक्ती आहेत, 3 वचन आहेत, त्याच्यामध्ये सांगायचे शब्द कोणताही एक. ठीक आहे, मग तुम्ही तो शब्द सांगायचा पूर्ण. ठीक आहे, झालं. त्यानंतर तुम्हाला धातू रूपसुद्धा विचारू शकतात. ठीक आहे, ते झालं. त्यानंतर तुम्हाला निरुक्ती विचारतात, पर्याय विचारतील, परिभाषा विचारतील, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे अगेन श्लोकापाठ पाहिजे. देन नंतर तुम्हाला अन्वय करायला सांगतील मे बी किंवा नाही. ठीक आहे, देन ते झाल्यावर तुम्हाला अजून कथा असेल सो त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा विचारू शकतात मराठीमध्ये, की या कथेमध्ये काय काय सांगितलं आहे एक्सप्लेन करा. सो ते आता डिपेंड आहे प्रत्येक टीचरवर की तो कसा विचारतो. ठीक आहे, सो हे आपला संस्कृतचा असा व्हायवा होईल. संस्कृतचा देखील म्हणजे शॉर्ट असतो, इतकं त्याला वेळ लागत नाही. ठीक आहे, सो फक्त आता आपल्याला प्रॅक्टिकल असतं फक्त क्रियाशैलीमध्ये आणि स्पॉटिंग या 3 विषयांमध्ये, बाकी कुठेच नाही आहे. ठीक आहे, सो असा आपला हा व्हायवा असणार आहे. आता तो व्हायवा तुमचा स्टार्ट होणार आहे. सो तुम्हाला अशा प्रकारे तिथे अभ्यास करून जायचा आहे. आणि तुम्ही विचारू शकता, तुमच्या आधीचा सपोज रोल नंबर असेल सर, तर मग तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा आपल्याला त्यांना विचारू शकतो की सरांनी काय विचारलं. मग त्याच पॅटर्नने आपण अभ्यास केला तरी देखील आपल्याला तो इझी जाऊ शकतो का. ठीक आहे, सो सर्व लक्षात असेल आय होप. काही डाऊट असतील तर मला विचारा. ठीक आहे, आणि तुमचं उद्या व्हायवासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. सबस्क्राईब करा.